श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। यम ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यन्तं न विदुषुरासुरेणा देवाय तस्मै नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज की, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। नवरात्र प्रवचन सेवेचा हा 5वा दिवस आहे, बरोबर? 6वा दिवस. आपण अतिशय आवडीनं या प्रवचन सेवेचा लाभ घेत आहोत. भगवंताच्या लीळा श्रवण करण्यासाठी जे भाग्य असायला पाहिजे ते भाग्य सर्व जीवांकडे असेल असं नाही, आणि म्हणून मोजक्या जीवांना या ज्ञानाचा लाभ होत असतो. हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी अधिकार असावा लागतो. तो अधिकार ज्या जीवांजवळ आहे त्यांना हे ज्ञान प्राप्त होत असतं. परंतु तरी सुद्धा आपण अतिशय आवडीनं, अतिशय श्रद्धेनं हे ज्ञान प्राप्ती करण्याचा आणि परमेश्वर भक्तीचा मार्ग चोखाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक कुठलंही तुम्हाला साधायचं असेल तर त्यासाठी साधन लागतं. इथून तुम्हाला समजा कुठे भुसावळला जायचं असेल, संभाजीनगरला जायचं असेल, कुठे जायचं असेल तर तिथे जाण्यासाठी तुम्हाला काहीतरी साधन लागेल, म्हणजे गाडी लागेल, बस असेल, रेल्वे असेल, काहीतरी साधन लागेल. त्या साधनाने तुम्ही त्या तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचू शकता. अध्यात्मामध्ये सुद्धा असंच आहे, धर्मामध्ये सुद्धा असंच आहे. प्रत्यक्ष त्या परमेश्वरापर्यंत पोहोचायचं असेल तर त्या परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काहीतरी मध्ये साधन लागेल, आणि त्या साधनाच्या द्वारा तुम्ही त्या परमेश्वरापर्यंत पोहोचू शकता. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या संप्रदायाची निर्मिती करताना, हे तत्वज्ञान मांडताना 4 साधनांची निर्मिती केलेली आहे. जी 4 साधनं अतिशय महत्वाची आहे, अतिशय आवश्यक आहे आपल्यासाठी, आणि अतिशय वंदनीय, आदरणीय आपल्यासाठी आहे. ती 4 साधनं कुठली? तर ती 4 साधनं आहे स्थान, प्रसाद, भिक्षू आणि वासनिक. ही ती 4 साधनं आहेत. या 4 साधनांच्या द्वारा आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. प्रत्यक्ष परमेश्वरापर्यंत पोहोचायला आपल्याला या बाबी महत्वपूर्ण सहाय्यभूत ठरू शकतात. सरळ आपल्याला पोहोचता येणं शक्य नाही. म्हणून या 4 साधनांची निर्मिती केलेली आहे. आपण प्रामुख्याने सद्गुरू जातो, आपण फिरतो, आपल्याला माहिती आहे. इतर मंदिरांमध्ये आपण गेलं तर आपण दुरून नमस्कार केला तर ते भागतं. परंतु महानुभाव संप्रदायाची पद्धती तशी नाही. महानुभाव संप्रदायाच्या साधनेची पद्धती वेगळी आहे, महानुभावांची तत्वज्ञानाची पद्धती वेगळी आहे. आणि दुरून नमस्कार करून नाही तर तो विशेष आपल्या हातात घेऊन कपाळाला लावून मग वंदन केलं जातं. याचं कारणच असं आहे की सर्वज्ञांनी आपल्यासाठी साधन निर्मिती करून ठेवलेली आहे. त्यामध्ये पहिलं साधन आहे स्थान. आता स्थानाचा विचार केला तर स्थान म्हणजे नेमकं काय? बऱ्याच लोकांना याच्या शंका असतात की काहीतरी ओटा आहे. बाहेरच्या लोकांना असं वाटतं तिथे काही समाधी आहे की काय, त्या थडग आहे की काय, असं बऱ्याच लोकांना समाजामध्ये शंका त्याविषयी असते. परंतु ज्या ठिकाणी प्रत्यक्ष परमेश्वर अवतार विराजमान झाले, बसले, थांबले,
आणि काही लीळा केल्या. लीळा आणि चेष्टा हा दोन प्रकार आपल्याकडे आलेला आहे तत्वज्ञानामध्ये. लीळा म्हणजे सजीवांशी, जी माणसं असतील, पशु असतील आणि निर्हेत सहेतुका, ती लीळा करताना हेतू परमेश्वराचा प्रत्येक लीळेमध्ये आहे. हेतू शिवाय कुठलीही लीळा नाही. त्या जीवांचं भलं असेल, जीवांचा उद्धार असेल, अनेक हेतू त्या परमेश्वराचे त्यामध्ये असतात आणि त्या हेतूद्वारा ती लीळा केली जाते. म्हणून ही लीळा ज्या ठिकाणी घडलेली आहे, ज्या ठिकाणी परमेश्वर अवतार विराजमान झालेले, बसलेले आहेत, अशा ठिकाणी ती स्थानं निर्माण झालेली आहेत. नंतरच्या काळामध्ये सर्वज्ञ गेल्यानंतर आचार्यांनी आणि काही बाकीच्या आचार्यांनी शोधून त्या स्थानांची निर्मिती केलेली आहे. आणि प्रत्यक्ष सर्वज्ञांनी असं सांगितलं, एथिच्या संबंधा गेले ते तुले ओटे गोटे आधी करून तुम्हा नमस्कारने एकिंगा. आमच्या संबंधाला जे जे पाषाण असतील, जे जे ओटे असतील, गोटे असतील, ते सर्व तुम्हाला वंदनीय आहेत आणि त्याद्वारा तुम्हाला परमेश्वरापर्यंत पोहोचता येईल. म्हणून ती स्थानं आपण नमस्कार केली पाहिजे. स्थानांमध्ये आणखीन काही भेद आहे, थोडेसे अंतर्गत थोडे भेद त्याच्यामध्ये येतात. स्थान म्हटलं की सर्व स्थानं सारखी असतात असंही नाही. एक रात्र जिथे थांबली त्याला वसतिस्थान म्हटलेलं आहे. एक रात्रीपेक्षा 3 रात्री पर्यंत किंवा 5 रात्रीपर्यंत थांबले त्याला अवस्थान म्हटलेलं आहे. आणि 20 दिवसापेक्षा जिथे जास्त थांबले त्याला महास्थान म्हटलेलं आहे. काही स्थान अशी आहेत आपल्याकडे की तिथे महिना असेल, 2 महिने असेल, 4 महिने, जसं डोमेग्राम आहे महास्थान, इथे बराच काळ स्वामींचा गेलेला आहे. अशी बरीच स्थान आहेत. काही स्थानं तर प्रत्यक्ष भगवंतानं निर्माण केलेली आहेत. एकदा काय झालं, भगवंताला नवगावला आले. नवगावच्या मंदिरामध्ये भगवंत आलेले आणि देवाला तिथे बसायचं आहे, ओटा नाही आहे. देवानं घाई केली की म्हणे मला इथे ओटा करायचं काय. पाणी आणलं, माती तयार केली, चिखल तयार केला, विटा वगैरे दगड वगैरे सर्व गोळा करून ओटा तयार केला. छानपैकी बसण्यासारखा ओटा तयार केला. तो ओला होता, बसण्याची काही होती भगवंताला, बसायचं होतं लवकर तिथे, कारण एक व्यक्ती आणखी त्यांची वाट बघत होता. आणि म्हणून पटकन ते कसं तरी कोरडा करण्यासाठी कोरडी माती त्याच्यावर टाकल्या गेली. कोरडी माती टाकून त्याला कोरडं केलं गेलं आणि कोरडं केल्यानंतर त्यावर भगवंतांचं आसन बसायला टाकलेलं आणि भगवंत त्यावर विराजमान झाले. भक्त मंडळी पुढे बसलेली बसले. तेवढा त्याच्यानंतर फार मोठा भुजंग, फार मोठा सर्प त्या मंदिरात चालत चालत आला. जसा सर्प आला तसे सर्व भक्त घाबरले, उठून पळून निघून गेले. भगवंत मात्र समोर बसलेले. समोर आला, भगवंताच्या समोर आला, त्या आसनाच्या समोर, स्वामींच्या स्थानाच्या समोर आला आणि असा खडा उगारलेला पूर्णपणे फल उभारून देवाकडे अनिमिष नेत्रांनी बघतोय. सारखा देवाकडे बघतोय. काही क्षण, काही वेळ देवाकडे सारखं बघितलेलं आहे आणि सारखं बघून तिथेच त्याने प्राण सोडलेला आहे. मृत पावला. भक्त मंडळी आल्यानंतर काय झालं बघतात, सर्प मरण पाव पडलेला आहे. भगवंताने मग त्या भक्त मंडळीने त्याला उचललं, ते त्याचं शरीर आणि त्याला बाहेर टाकलं. म्हणजे त्या जीवाला तिथे मुक्ती द्यायची होती त्या दुःखातून. सर्व योनी या ज्याही योनी आहेत या सर्व दुःख योनी, या आपल्याला सुद्धा त्यातून जायचं. आपल्याला सुद्धा आपली जर कर्म तशी असतील तर आपल्याला सुद्धा त्या दुःख योनी भोगायच्या. आणि मग अशा दुःख योनीतून भगवंताला पूर्वजन्मीचा काहीतरी परमेश्वर मार्गाचा कुठेतरी लाभ झालेला आहे. कुठेतरी साधुनंताच्या ठिकाणी काही भोजन घडलं असेल, अन्नदानाची क्रिया घडली असेल किंवा काही चांगल्या क्रिया घडल्या असतील. त्या चांगल्या क्रिया घडल्यामुळे भगवंताने स्वतः त्याची त्या दुःखातून मुक्तता केली. अशी महत्वपूर्ण स्थानं आपल्याकडे आहेत. डोमेग्राम असतील, पैठण असेल, रुद्धपूर असेल, ही सर्व ठिकाणं अतिशय महत्वाची आपल्यासाठी आहेत आणि अशा महत्वाच्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. त्या महत्वाच्या स्थानांवर गेले असता तुम्हाला नक्कीच तुमचा आध्यात्मिक लाभ तुम्हाला प्राप्त होत असतो. तुमच्या मोक्ष मार्गातले अडथळे दूर करण्याचं काम ती स्थानं करत असतात. म्हणून जास्तीत जास्त स्थानं आपल्याकडून झाली पाहिजे. जास्तीत जास्त स्थानं नमस्कार आपण केली पाहिजे. त्या स्थानांना गेलं पाहिजे. आणि स्थानांना जाताना एक आचारसंहिता असते. स्थानावर जाताना सरळ आपण चाललंय गेले असं नाही.
स्थानावर जाताना एक आचारसंहिता असते, ती आचारसंहिता सुद्धा आपण पाळली पाहिजे. ज्या स्थानाला आपण जातोय की नाही त्या स्थानाची लीळा आपण आठवली पाहिजे. तिथे गेल्यानंतर त्या स्थानाची लीळा आठवून वंदन केलं पाहिजे. नसेल माहिती विचारलं पाहिजे कुणाला तरी की या स्थानाची लीळा काय, इथे काय घडलेलं आहे, या गोष्टी विचारल्या, त्या आठवल्या आणि वंदन केलं, त्याचा विशेष असा लाभ तुम्हाला प्राप्त होत असतो. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी गेलं की आपण ही स्थानं नमस्कार केली पाहिजे. प्रत्येक बऱ्याच आपल्यामध्ये फरक असतात. जाताना आपण मग पुढे लोक आधी दंडवत घालतात, नंतर विडा वाहतात, मग देवपूजा करतात, स्थान करतात. अशी प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असते. परंतु स्थानाला जाताना नमस्कार घातलाच पाहिजे, पहिल्यांदा दंडवत घातला पाहिजे. स्थान नमस्कार करताना विडा ठेवलाच पाहिजे. काही ना काही आपल्याला पान फूल जे काय आपल्याला ठेवता येईल ते, फार काही आपल्याला पैसे 1000 रुपये ठेवायचे ते याच काही नाही. जेही आपल्याला अर्पण करता येईल. रिक्त हस्ते पश्यंती, रिकाम्या हातांचे राजा नाम देवता गुरु. राजा, देवता आणि गुरु या तिघांना रिकाम्या हातांमध्ये भेटून असं म्हटलेलं शास्त्रांमध्ये आहे. आणि त्या स्थानाला जाताना आपण काहीतरी पान फूल का होईना आपण अर्पण केलं पाहिजे. पान फूल नसेल तरी आपली श्रद्धापूर्वक आपण आपले म्हटलंय की 2 हस्तक आणि 1 मस्तक हे तरी किमान भावनापूर्वक श्रद्धापूर्वक त्या देवाला जर ठेवलं तर त्या भावनेचा श्रद्धेचा परमेश्वर स्वीकार करेल आणि परमेश्वर स्वीकार करून तुम्हाला त्याचा लाभ तुमच्या मोक्ष मार्गासाठी अतिशय चांगला होत असतो. हा झाला स्थानाचा विशेष. स्थानामध्ये विशेषही आले. मला विशेष नमस्कार आपण करतो, घरी करतोच, तेही केलेच पाहिजे. स्थानानंतर दुसरा विषय आला प्रसादाचा. 4 साधनं सांगितलं तुम्हाला मी. 2 जड आहेत आणि 2 आहेत चेतन. जड म्हणजे जे बोलू शकत नाही, काही नाही असे जड, आणि चेतन म्हणजे बोलणारी माणसं. जडमध्ये स्थान एक आणि प्रसाद दुसरा. प्रसादाचा विषय असा आहे, प्रसाद म्हणजे प्रसन्न होऊन जे दिलं जातो तो प्रसाद. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी असेल किंवा सर्वज्ञ श्री गोविंद ब्रह्म महाराजांनी असेल, जो प्रसन्न होऊन आपल्या भक्तांना प्रसाद दिलेला आहे की नाही त्याला प्रसाद म्हटलेला आहे. प्रसाद म्हणजे हा आपला शिऱ्याचा, सत्यनारायणाचा हे असले प्रसाद नाही बरोबर. प्रसाद म्हणजे प्रसन्नतेनं दिला गेलेला प्रसाद. आणि म्हणून तो प्रसाद भगवंताने, मग भगवंताचे वस्त्र आहे, त्यामध्ये प्रामुख्याने वस्त्र आलेले आहेत किंवा आणखी काही वस्तू आलेल्या आहेत. दाढ आहे, नख आहे, केश, कळाप हे सुद्धा आले आहेत, कोडी आहे, अशा काही वस्तू आलेल्या आहेत. आणि अनेक प्रकारचे वस्त्र स्वामींचे, जे स्वामींनी स्वतः वापरले ते अंगावर होते असे वस्त्र स्वामींचे आलेले आहेत. तो प्रसाद नमस केल्यानंतर नक्कीच परमेश्वराची उदासीनता दूर होत असते. मी तुम्हाला मध्ये लीळा सांगितले की स्वामींची लीळा, त्या प्रसन्नता कशी निर्माण झाली स्वामींच्या ठिकाणी. उदासीनता निघून गेली आणि स्वामी प्रसन्न झाले. म्हणून तो प्रसाद, जास्तीत जास्त प्रसाद आपल्याला नमस्कार करायला भेटले पाहिजे. आणि आपल्याला जर उपलब्ध असतील तर नक्कीच ते प्रसाद नमस्कार केले पाहिजे. आपल्याकडे उपलब्ध असून सुद्धा आपण कंटाळा करतो, नाही जाऊ द्या काय जायचं, कंटाळा करतो. दर शुक्रवारी आपल्याकडे प्रसाद देवपूजा असते की नाही, तरी सुद्धा आपण याला कंटाळा करतो. असं नाही केलं पाहिजे. हा कंटाळा तुमच्या जीवनासाठी घातक आहे, तुमच्या धर्मासाठी घातक आहे. म्हणून किमान आठवड्यातून एकदा का होईना प्रसाद आपल्याला नमस्कार करायला भेटले तर ते केलेच पाहिजे. आणि जास्तीत जास्त प्रसाद नमस्कार केले पाहिजे. आमचे शास्त्रकार असे म्हणतात की जितकी जास्त स्थानवंदन करता येतील, जितकी प्रसाद वंदन तुम्हाला करता येईल ते अधिक चांगले. त्याच्यानेच खऱ्या अर्थाने तुम्हाला लाभ होणार आहे, तुमच्या जीवनामध्ये एक क्रांती घडणार आहे. म्हणून जास्तीत जास्त स्थानं तुम्ही नमस्कार केले पाहिजे, जास्तीत जास्त प्रसाद नमस्कार केला पाहिजे. प्रसन्न होऊन दिला जातो तो प्रसाद. तो प्रसन्न होऊन भगवंताने इंद्रभट्टांना असेल, अनेक भक्तांना साधेला आहे, अनेक भक्तांना स्वामींनी श्री गोविंद प्रभूंनी प्रसाद प्रसन्न होऊन दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये एक विशेष अशी शक्ती आहे. आणि मग ती शक्ती तुमच्या जीवनामध्ये एक बदल घडवत असते, तुमचा धर्म अधिक प्रगाढ करत असते, त्या धर्माच्या मध्ये वाढ करत असते. आणि म्हणून जास्तीत जास्त स्थान आणि जास्तीत जास्त प्रसाद आपण नमस्कार केले पाहिजे. तिसरं साधन आहे भिक्षू. भिक्षू म्हणजे अनुसरला पुरुष, म्हणजे ज्यानं परमेश्वराला आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे. आणि येथ अधीन होईजे येथून म्हणितले की जे ते अनुसर. अनुसरणाची सरळ सरळ व्याख्या आपल्याशी आहे की परमेश्वराच्या अधीन होणे आणि परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे वागणे याला म्हणायचं अनुसरण. आणि म्हणून जे साधू पुरुष आहे त्या साधू पुरुषांच्या ठिकाणी आदरभाव व्यक्त करणे, त्यांच्या प्रति श्रद्धा व्यक्त करणे आणि त्यांच्याकडून काही ज्ञानाच्या 4 गोष्टी घेणे. कुठल्याही माणसाकडे गेलं की मी तुम्हाला सांगितलं काहीतरी गुण घ्यायचा असतो
आणि त्यातल्या त्या साधू पुरुषांकडे तुम्ही जर गेलात, एखाद्या संत पुरुषाकडे गेलात, भिक्षुकाकडे जर गेलात, तर त्याच्याकडून पहिल्यांदा काहीतरी आपल्याला 4 शब्द ऐकता येतील का ते ऐकायचे. बऱ्याचदा असं होतं की एखादा मनुष्य अतिशय साधा असतो, त्याला बोलता येत नाही, त्याला सांगता येत नाही, परंतु त्याचा परमेश्वराला काहीतरी विशेष दोष असतो, म्हणून त्याच्याबद्दल आव्हान आपण कधी करायचं नाही, आदरभाव ठेवायचा आणि बाजूला सरकायचं. जर आपल्याला नसेल जमत तर तिथून वियोग करायचा, त्यांच्यापासून दूर जायचं. परंतु कुणाचं आव्हान किंवा कुणाला नावं ठेवण्याचं काम आपण करू नये. आणि म्हणून त्या भिक्षुकाची प्रसन्नता परमेश्वराला आहे. विजनी गेला महात्मा दुर्लभ असं म्हटलं. एखादा साधू, ते म्हणतायत की एखादा साधू जर आपल्या तो आचरण करणारा पुरुष ज्याच्या ओसरीवर बसला की नाही, त्या ओसरीवर बसला नुसता, त्यानं पाणी घेतलं नाही, त्याचं जेवण घेतलेलं नाही, काही घेतलं नाही, तर त्याच्या नुसता ओसरीवर बसला तर त्याचं भाग्य काय वर्णन करावं असं शास्त्रकार सांगतात. तो थोर भाग्याचा, तो थोर दैवाचा. त्याच्या ओसरीवर त्यांनी थोडा वेळ त्यानं विश्रांती घेतली. असे पुरुष अतिशय महत्वाचे असतात. आचरणशील जे पुरुष आहेत, जे साधू आहेत, संत आहेत, त्यांचा आपण आदर सन्मान केला पाहिजे. त्यांच्याकडून ज्ञानाच्या 4 गोष्टी घेतल्या पाहिजे. दोष न घेता गुण घेता आले पाहिजे. ते गुण घेतले तर त्याचा विशेष लाभ तुमच्या जीवनामध्ये होईल. आणि हे गुरु महत्वाचे आहे की नाही, गुरुच्या ठिकाणी काय भाव असला पाहिजे याची एक छोटी घटना तुम्हाला सांगतो. ती कदाचित पुढे येईलही, पण आपल्याला तोपर्यंत आपण नाही पोहोचतो, म्हणून तुम्हाला त्याबद्दल एक लीळा सांगतो, जी अतिशय महत्वाची, या संप्रदायाच्या इतिहासामध्ये अतिशय महत्वाची ती घटना आहे. काय झालं की माहीम भट्ट अतिशय विद्वान ब्राह्मण, गंगा तीराचे ब्राह्मण, षडशास्त्र संपन्न ब्राह्मण, सर्व वेदांचा अभ्यास, दर्शनशास्त्राचा अभ्यास, संपूर्ण अभ्यास त्यांचा झालेला. आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्या तोडीला असा मनुष्यही नव्हता. मग त्यांनी तेलंगणामध्ये जाऊन प्रभाकर शास्त्र नावाचं एक शास्त्र आहे, ते सुद्धा त्याचा अभ्यास, तो अतिशय कठीण शास्त्राचा त्या अभ्यास मानला जातो, तो प्रभाकर शास्त्राचा अभ्यास सुद्धा त्यांनी केला. आणि मग एवढं ज्ञान झालं, एवढा अभ्यास झाला, आणि मग माझ्या तोडीचा इथे कुणीच नाही, माझ्या बरोबरीचा कुणीच नाही, आणि मी कसा सर्वश्रेष्ठ हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी काय केलं की महाराष्ट्रातल्या सर्व विद्वानांना चर्चेला आव्हान केलं. आणि प्रत्येकाला की त्याची चर्चा करायची आणि त्याला पराभूत करायचं, हे त्याला व्यसन लागलं. मी सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि मीच खरा विद्वान आहे असं म्हणून त्यांना सर्वांना पराभूत करायला सुरुवात केली. आणि पराभूत केलं की पायामध्ये गवताची वाकी त्यांनी बांधलेली होती. त्या गवताच्या वाकीला तो एक गाठ बांधायचा. एक विद्वान पराभूत झाला, त्या गवताच्या गाठीला वाकीला एक त्याने बांधायची गाठ. असं करून ती संपूर्ण विद्वान महाराष्ट्रातले त्यांना पराभूत केले होते. आणि ते सर्व विद्वान माझ्या पायाशी, अहंकार किती होता की ते सर्व विद्वान माझ्या पायाशी. आणि दुसरं एक त्यांचं असं एक साधन होतं की ते दिवसा सुद्धा मशाल घेऊन फिरायचे. तो आकाशात ज्ञान सूर्य आहे आणि मी पृथ्वीवरचा ज्ञान सूर्य, माझे इतकं ज्ञान कुणालाच, मी म्हणजे सर्वश्रेष्ठ. आणि म्हणून दिवसा सुद्धा मशाल घेऊन फिरायचे. असे माहीम भट्ट. त्यांचे सासरे होते गणपत आपे. त्या गणपत आपल्याला थोडंसं मानायचे. सासरे होतेच, पण ते विद्वानही होते आणि सासऱ्यांना सगळेच मानतात. कारण सासऱ्यांना मानावंच लागतं. सासऱ्यांना मानल्याशिवाय नाही मानलं तर कसं झालं. आणि म्हणून विद्वान होते आणि म्हणून त्यांना ते थोडंसं मानायचे. मग त्यांनी गणपत आपल्याला सांगितलं, तुझी विद्वत्ता ठीक आहे माहीम भट्ट, तुम्ही विद्वान आहात, पण कधीपर्यंत विद्वान आहात, जोपर्यंत तुम्ही चक्रधर स्वामींना भेटणार नाही. डोमेग्रामला सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी आलेले, त्यांना जोपर्यंत तुम्ही भेटणार नाहीत, त्यांच्याशी जोपर्यंत तुमची चर्चा होणार नाही, तोपर्यंत तुम्ही विद्वान, मी तुम्हाला मानत नाही. असं म्हटल्यावर ते म्हटले, असं ते म्हणजे संस्कृत छान बोलतात का म्हणे. गणपत आपल्याला माहीम भट्ट विचारतात, किंवा संस्कृतमध्ये बोलतात का ते म्हणे मला संस्कृतचं काही त्याचं माहीत नाही, पण मराठी अनिवार्य बोलतात. मराठी अतिशय शुद्ध, स्वच्छ आणि स्पष्ट मराठी ते बोलतात. संस्कृतचं मला माहिती नाही. असं म्हटलं, ठीक आहे, काही हरकत नाही, मी भेटलं पाहिजे माझ्या पुरुषांना. कोण महाराष्ट्रातले जेवढी विद्वान आहेत त्यांना पराभूत करायचंच आहे, यांचाही पराभव करून आपण मोकळे होऊ असं म्हणून त्यांनी ठरवलं. आणि निघाले. हातामध्ये मशाल आहे आणि सर्व वाद्य वगैरे सर्व लवाजमा घेऊन निघाले डोमेग्रामच्या दिशेने. सर्वज्ञ तिथे विराजमान होते. डोमेग्रामला आलेलं बघितलं, काय प्रकार आहे. नाही म्हणे. मग स्वामींनी सांगितलं, विद्वान ब्राह्मण येतात भेटायला, येऊ दे. आले. रस्त्याने चाललंय की स्वामींनी असा प्रश्न विचारला, मी त्यांना असं उत्तर देईल, त्यांनी असा प्रश्न केला, मी तसं त्यांना उत्तर देईल, मी असा प्रश्न विचारेल. मनामध्ये सर्व
जसं आपण आता शाळेत जाताना पेपर असतो, पेपर जाताना आपण अभ्यास करतो की सर्वांनातल्या मनात या प्रश्नाचं उत्तर काय, त्या प्रश्नाचं उत्तर काय, मला सर्व आठवून करत चालतो आपण. कॉप्या बी असतातच आपल्यासोबत, त्यावेळी गोष्टी वेगळ्या आहेत कॉप्यांच्या, परंतु मग आता सर्व रिव्हिजन चालूच राहतं. तसं माई भट्टांनी पूर्ण मनामध्ये ते सर्व चर्चा चाललेली आहे. आणि अशी चर्चा करत करत मनामध्ये संवाद करत करत ते आलेले आहेत डोमेग्रामला. सर्वज्ञमध्ये विराजमान होते, पण त्या सांगितलं माई भट्ट आले, येऊ द्या म्हणे, काय आले. सर्वज्ञांकडे बघितलं देहभान हटून गेले. इतकं सौंदर्य, इतकी विद्वत्ता, इतकं दिव्य तेज त्यांनी आजपर्यंत कुठेच बघितलेलं नव्हतं. त्यांचं ते दिव्य तेज सर्वज्ञांचं बघून चकित झालेले. काय बोलावं हे सुचत, काय म्हणावं का, बसावं का, बोलावं का, काय करावं, काही त्यांना माई भट्टांना सुचेल. दिग्मूढ होऊन गेले, बघतच राहिले. सात 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, बोलायलाच तयार नाही. एवढा विद्वान ब्राह्मण, मनामध्ये एवढा अभ्यास करून आले, पण सर्व काही विसरून गेले. काय बोलावं सुचेना. मग देवानच त्यांना काही प्रश्न विचारले. देवांनी प्रश्न विचारले, ते उत्तर द्यायला लागले. ते उत्तर कुठे जमेनात. आणि बराच वेळ चर्चा झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ही जी व्यक्ती समोर बसलेली आहे ना, ही सामान्य नाही. आणि तेही विद्वानच होते. स्वतः माई भट्ट विद्वान होते. त्यांनाही शास्त्राचा चांगला अभ्यास होता. आणि त्यांच्या अभ्यासाप्रमाणे त्यांच्या लक्षात आलं की सामान्य पुरुष नाही, ते कोणतरी अवतारी पुरुष आहे. आणि काही क्षणातच त्यांनी आपले हात मान्य केले की मी पराभूत झालो. आणि हार मान्य करून त्यांच्या लक्षात आलं की हा परमेश्वरी अवतार पुरुष आहे. आणि त्या दिवसापासून ते स्वामींकडे येऊ लागले, स्वामींची भेट घेऊ लागले, स्वामींकडून ज्ञानाचं 4 शब्द ऐकू लागले, ऐकायचे, बोलायचे, चर्चा व्हायच्या. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की आपण अनुसरल्याशिवाय, संन्यास घेतल्याशिवाय खऱ्या अर्थाने मोक्षप्राप्ती नाही. आणि म्हणून आपण अनुसरलं पाहिजे, संन्यास घेतला पाहिजे, देवानं सांगितलं तसं वागलं पाहिजे, असं त्यांनी ठरवलं. पण श्रीमंती भरपूर, सर्व शेती बाडी, संपूर्ण मोठी कुळवाडी होती. माई भट्टांच्या बाबतीत असं म्हटलं जातं, सांगितलं जातं की माई भट्ट दररोज 60 प्रकारचे पदार्थ जेवणामध्ये त्यांच्या असायचे. मोठं ताट आणि त्याच्यावर 60 प्रकारचे पदार्थ असतात, जे आवडेल तेच खायचे. एवढा श्रीमंत होतो मनुष्य. एक दिवस झालं की काय, ठीक आहे करू आपण, संन्यास घेऊ, ठरवलेलं होतं, अनुसरायचं आहेच आपल्याला. आणि मग अनुसरण्याचं ठरवल्यानंतर एक दिवस सहज सकाळी नदीला गेलेले आहे. पूर्वी दात घासायला सुद्धा शेतातली माती वापरायची, काळी माती. ते असं हातावर घेतलं ढेकळून आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकलं. आता पाणी जसं टाकलं तसं ते ढेकूळ विरघळून गेलं. विरघळलं, त्या ढेकळानं त्यांना शिकवलं की म्हणे तुझं जीवन सुद्धा असंच, कधी विरघळेल ना, कधी संपेल तुझं जीवन, सांगता येणार. आणि म्हणून माई भट्ट म्हटले ठीक आहे, काय हरकत नाही, हे माझं जीवन जर असं आहे तर मग मी 2 वर्षाला 4 वर्षाला संन्यास घ्यायचा, लवकर संन्यास घेतला पाहिजे. असं आपलं काही झालं मध्येच तर आपल्याला देव होणार नाही, म्हणून अनुसरलं पाहिजे. मग ठीक आहे, 2 वर्षांतर आपण काय करू, 2 वर्षामध्ये संपूर्ण व्यवस्था लावून टाकू, शेती वाडीची सर्व परिवाराची व्यवस्था लावू आणि मग आपण संन्यास घेऊ. ठरलं 2 वर्षांतर. पण 2 वर्षांतर मग मनामध्ये असं विचारलं की 2 वर्ष आपण जगू याची काही खात्री आहे का? 2 वर्ष जास्त, 1 वर्ष आपण संन्यास घेतलं पाहिजे, 1 वर्षात आपण सर्व व्यवस्था लावू आणि 1 वर्षांतर संन्यास घेऊ. ठरलं 1 वर्षांतर. पण पुन्हा मनामध्ये विचार आला, 1 वर्षाची खात्री आहे का आपल्याला? 6 महिन्यात आले, 6 महिन्याचे 3 महिन्यात आले, 3 महिन्याचे 2 महिना, 2 महिन्याचे 1 महिन्यात आले, 1 महिन्याही खात्री नाही म्हणे. मग 15 दिवसावर आले, 15 दिवसांत जाऊ म्हणे. आता 15 दिवसाचे 8 दिवसावर आले, 8 दिवसाचे 4 दिवसावर आले, 2 दिवसावर आले. नाही आता असं करून उद्या जाऊ. पुन्हा विचारलं उद्याची काय खात्री? आता जाता मध्ये काही झालं, काही घटना घडली तर आपलं अनुसरण जाऊन द्यायचं. एका क्षणामध्ये संपूर्ण सोडून दिला आणि निघाले. मनामध्ये विचार केला, आपण जर इथे अनुसरलो, आता स्वामी डोमेग्रामला होते, या परिसरामध्ये, या परिसरात त्यांना सर्व ओळखत होते आणि इथे ओळखत असल्यामुळे इथे संन्यास घेणं कठीण होतं त्यांना. त्यांनी विचार केला की रुद्रपूरला जाऊ आपण आणि रुद्रपूरला श्री प्रभुबाबांकडे परमेश्वरी अवतार आहेत, त्यांच्याकडे आपण संन्यास घ्यायचा. ठरलं, फायनल झालं, सर्व विषय ठरला आणि निघाले तसेच. कुठल्याही विचार न करता, घराचा नाही, दाराचा नाही, संसाराचा नाही, कशाचाही विचार न करता सर्वस्वाचा त्याग करून माई भट्ट रुद्रपूरच्या दिशेने निघाले पाहिजे. चालले दुपारची वेळ किंवा आता भोजनाची वेळ झाली, जेवण तर लागतच केलं. जेवण करायचं, मग आता जेवायचं कसं? भिक्षा मागितली पाहिजे. देवानं सांगितलं भिक्षा मागायची. भिक्षा मागायची कशी? आता याला सवयच नाही का? भिक्षा मागायची सवय नाही, सवय लागते भिक्षेला सुद्धा.
मग ठीक आहे, काय हरकत नाही. मग एका ब्राह्मणाकडे गेले, त्याला हे आपले चांगले भारी कपडे देऊन टाकले. श्रीमंत होते, भारी भारी कपडे होते. त्याचं जुनं धोतर त्यांनी घेतलं, स्वतः नेसलं आणि साधा वेश धारण केला. त्या धोत्रातला थोडासाही भाग घेतला, त्याची झोळी तयार केली आणि झोळी तयार करून भिक्षेला गेले. देवाचं साह्य असं बघा. त्याच्यासाठी जर तुम्ही प्रवृत्त झालात ना, तर देव सुद्धा कसं सहाय्य करतो बघा. जसे माईभट्ट भिक्षेला गेले, जसं घरी त्यांना जेवायला ताट येत होतं की नाही, तसं सर्व पदार्थ त्यांना भिक्षेमध्ये आलेले. जसे घरी जेवायला भेटत होत तसं संपूर्ण पदार्थ त्या भिक्षेला आले. आणि मग चकित झाला तो म्हणे, मी हे तुम्ही भिक्षेला आलोय, बाहेर आलोय, तरी सुद्धा एवढे पदार्थ जेवण मला कसे दिले. चकित झाले, पण आले, घेतले. परंतु सवय अशा लागलेल्या होत्या बाकीच्या. त्या झोळीच्या धोत्राचा वास थोडासा त्या पदार्थांना लागला. नाही गेलं जेवण, नाही म्हणे जेवण जाणार नाही, वास लागला याला. आणि मग ते तसंच त्यांनी राहू दिलं. जेवले नाही, निघाले पाहिजे, चालले. एक दिवस नाही जेवलं गेलं, दुसऱ्या दिवशी जेवलं गेलं, तिसऱ्या दिवशी मात्र एक घास पोटात गेला. म्हणे आता मी मात्र जिंकलं, म्हणे आता मी करू शकतो. आता 3 दिवस भूक लागणार तर शरीराला लागणारच आहे. त्याप्रमाणे थोडंसं खाल्लं आणि निघालेले. चालले रुद्धपूरला आले. रुद्धपूरला पोहोचले. रुद्धपूरला पोहोचल्यावर काय झालं, श्रीप्रभूंना कधी बघितलेलंच नव्हतं. श्रीप्रभू कुठे आहेत, काय याची माहितीही नव्हती. आणि म्हणून एक मातंग समाजाचा मनुष्य, त्या मातंग समाजाचा मनुष्य चाललेला होता. आता झालं काय की मातंग समाज किंवा इतर जी समाज होती, पूर्वीची ब्राह्मण लोक त्यांना शूद्र म्हणायचे आणि त्यांच्याशी बोलणं काय कुठले व्यवहार करत नव्हते. परंतु त्या मातंगाला माईभट्ट विचारतायत की श्रीप्रभू कुठे आहेत. आणि त्या मातंगानं सुद्धा श्रद्धेने सांगितलं, आता तिकडे गेले. रस्ता दाखवला, या बोलला गेलं म्हणे श्रीप्रभू. असं म्हटलं तर मातंग तर निघून गेला काही त्याच्या कामाला. पण त्या माईभट्टांनी, जे ब्राह्मण होते, श्रेष्ठ विद्वान होते, अशा माईभट्टांनी साष्टांग दंडवत त्या मातंगाला घातला. कारण याने आम्हाला देव दाखवलेला आहे. तो काही क्षणापुरता काय माझा गुरु आहे, त्याला देव मला दाखवून त्या मातंगाला सुद्धा या ब्राह्मणाने, श्रेष्ठ अशा ब्राह्मणांना जन्मलेल्या माईभट्टांनी स्वतः साष्टांग दंडवत आणि दंडवत घातला. आणि मग रुद्धपूरमध्ये आले. रुद्धपूरमध्ये आले, श्रीप्रभूंना भेटले, बोलले, झालं. मग आता सेवा घ्यायची. मार्गामध्ये गेल्यावर असं नियम आहे की मार्गात गेलं आपण सेवा केली पाहिजे. मार्गातल्या मंडळीला आपली सेवा करायची गरज नाही पडली पाहिजे. आपण तिथे आपली सेवा केली पाहिजे. तुम्ही जर कुठेही जात असाल तरी लक्षात ठेवा, मंदिरात जात असाल, मार्गात जात असाल, माहिती म्हणून सांगून ठेवतो, तिथे गेले, चहा गेले ना, तर ती चहाची मशीन सुद्धा आपण घेऊन घ्यायची. जेवण केलं, ताट सुद्धा आपलं उचलायचं आणि आपण धुवून टाकायचं. कुणाला त्या साधू मंडळींना किंवा तिथल्या साधकांना आपण धुवायला द्यायचं नसतं, करायला द्यायचं असतं. ही वागण्याची पद्धती आहे. आणि म्हणून माहीभट्टांनी असं ठरवलं की आता इथे मार्गात आलो, मी या श्रीप्रभूंची सेवा मला करायची. ते एवढा विद्वान ब्राह्मण, ज्याने संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्वानांना पराभूत केलेलं होतं, स्वतः माहीभट्ट. हे माहीभट्ट त्यांना विचारतात, सेवा काय? मग आता सर्व सेवा वाटलेल्या होत्या. सेवा कुठली शिल्लक नव्हती. एक सेवा शिल्लक होती. माहीभट्टांच्या लक्षात आलं की जी चूल असायची की नाही, श्रीप्रभूंचे स्वयंपाक व्हायचा. श्रीप्रभूंसाठी ज्याच्यामध्ये स्वयंपाक व्हायचा की नाही, ती जी चूल होती, त्या चुलीची राख काढणे आणि त्या चुलीला सारवणे, स्वच्छ करणे, ही सेवा बाकी होती. आबाईसा होत्या, पण त्या आबाईसाबद्दल होत्या, वयस्कर होत्या, कधी त्यांना जमायचं नाही जमायचं म्हणून ते त्यांनी मी हे काम नाही केलं. त्या माईभट्टांनी ती सेवा स्वीकारली आणि ती सेवा स्वीकारून ते सेवा करू लागले, राहू लागले. माईभट्टांच्या बाबतीत इतकं सांगितलेलं आहे, सर्वज्ञांना त्याचा विशेष अभिमान होता. एक भंडारे माईभट्ट आणि आचार्य नागोरे या तीन पुरुषांविषयी स्वामींना विशेष असा अभिमान होता. भंडारा कारासारखे उद्भव कवणीची नाही. भंडारेकार 16 वर्ष स्वामींच्या सन्निधानामध्ये होते, परंतु स्वामीच्या जवळ राहावं कसं, बोलावं कसं, वागावं कसं, स्वामीची सेवा कशी करावी याचं यथास्थित ज्ञान फक्त भंडारेकरांना होतं. आणि म्हणून स्वामी त्यांची प्रशंसा करायची. तसंच माईभट्टांच्या बाबतीत
शास्त्र त्यांचं चांगलं होतंच, ब्रह्मविद्येचा अभ्यास चांगला होताच आणि उमट चांगला होता. बुद्धी एखाद्याची असते तशी माई भट्टांची बुद्धी अतिशय तीव्र आणि अतिशय देव. असं म्हटलेलं आहे की बाहेर संस्कृतचा आता अभ्यास तुम्हाला माहिती नाही जास्त, पण संस्कृतमध्ये काव्यप्रकाश नावाचा एक ग्रंथ. काव्यप्रकाश हा ग्रंथ संस्कृतच्या साहित्यिकांमध्ये अतिशय श्रेष्ठ असा मानला जातो आणि त्याचे कवी आहेत मम्मट. असं काही अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की मम्मट आणि माई भट्ट एकच आहे. तो ग्रंथ सुद्धा माई भट्टांनीच लिहिलेला आहे काव्यप्रकाश, असंही काही लोकांचं मत आहे. इतके विद्वान असले ब्राह्मण माई भट्ट त्या रुद्रपूरला येऊन देवाची सेवा करू लागले. देवाची सेवा करू लागले. मग आता शेवटी काही जरी असलं तरी सर्व गोष्टींना पैसा हा लागतोच. आणि मग त्यांनी विचार केला की ठीक आहे, देव श्रीगुरूंच्या सेवेसाठी पैसा लागला होता, आता म्हणून उभा करायचा. आणि मग अंगठ्या मिठ्या अशा होत्या 2-4 थोड्याशा आलेल्या, त्या मोडून टाकल्या आणि तिथे त्यांनी सोन्याचं दुकान ठेवलं. सोनं सराफी दुकान ठेवलं. छानपैकी कपडे वगैरे घालायचे, सराफाच्या दुकानात बसायचं, व्यवहार करायचा. आटोपलं, लग्न केलं की पुन्हा आपल्या साधे कपडे घालून देवाची सेवा करायची. असे राहायचे, भिक्षा मागायची, जायचे, भिक्षा आणायची, जेवण करायचं, राहायचं. आता एवढा मोठा गाव लोकांना सराफ आहे, सोनं आलाय, मग हा कशाला असे भिक्षेदारांना काही म्हणे. मग बाया सुद्धा काय करायचे, भिक्षेला कसंही भिक्षा अन्न वाढवून द्यायचे. पण तसलं अन्न सुद्धा माई भट्टांनी सोडलं, कधी टाकलं. भिक्षा हे राज्य आहे. भिक्षांनी स्वभाव म्हटलेलं आहे. भिक्षा मागण्याच्या पाठीमागे त्या साधूचा हेतू पोट भरण्याचा असतो. जो तुमच्याकडे जो साधू भिक्षा मागायला येत नाही तो पोट भरण्यासाठी तुमच्याकडे येत नाही, माझ्या देवानं सांगितलेलं आहे. आणि देवानं सांगितलं असून त्याच्यामध्ये भिक्षाचे स्वभाव करून सात्विकता त्या पदार्थामध्ये आहे. तुमच्या घरचा पदार्थ कसा असेल, रागस असेल, तामस असेल, पण तो भिक्षा म्हणून जेव्हा येतो ना त्याच्यावर त्याच्यामध्ये एक विशेष सात्विकता निर्माण होत असते. आणि म्हणून तो सात्विक पदार्थ स्वीकारण्यासाठी साधू तुमच्याकडे येत असतो. परंतु त्या घरातल्या बाहेर म्हणजे हा मोठा सोहळा आहे, हा कशाला काही हा गुरुंना टाकत असेल, मग कसलंही अन्न टाकायचे तरी सुद्धा माई भट्ट ते तसं अन्न सुद्धा खायचे. जो 60 भाज्या खायचा असंही माई भट्ट साधं साधं जेवण करून राहू लागले. आणि आपल्या गुरुच्या प्रती कशी श्रद्धा त्यांनी व्यक्त केली हे तुम्हाला सांगितली. मातंगाला नुसतं दाखवलं तरी सुद्धा त्याच्या साष्टांग नमस्कार त्या मातंगाला घातला. आणि अशा प्रकारे त्यांनी आपल्या गुरुच्या प्रती आपल्या मार्गदर्शकाच्या प्रती श्रद्धा त्यांनी व्यक्त केली. आपण सुद्धा त्या साधूच्या बाबतीत असेल, शिक्षकाच्या बाबतीत असेल, तीच भावना, तीच चांगली भावना आपण त्या साधूंच्या बाबतीत ठेवली. 3 झाले प्रकाराचा. चौथा काय राहिला, वासनिक. वास्तविक कशाला म्हणायचं, वास्तविकाची व्याख्या वेगळी. मात्र तुम्ही म्हणाल आपण वास्तविकच आहोत, काही हरकत नाही. आपण वास्तविक आहोत का याची या व्याख्येनंतर आपल्याला लक्षात येईल. वासनिक म्हणजे वास म्हणजे इच्छा, वास म्हणजे इच्छा, नीती म्हणजे चांगली. ज्याची इच्छा चांगली आहे तो वास्तविक. आपल्या इच्छा चांगल्याच आहेत ना, आपल्या कुठल्या वाईट आहे. आपल्यालाही वाटतं आपला बंगला व्हावा, आपलं मोठं बँक बॅलन्स असावा, आपलं शेतीवाडी आणखी वाढावी, या वासना इच्छाही चांगल्याच आहेत नाही, या कुठे वाईट. परंतु अध्यात्मामध्ये या वासना, या इच्छा चालत नाही. अध्यात्मामध्ये वासना त्या परमेश्वराच्या पाहिजे, तुम्हाला त्या इच्छा देवाच्या पाहिजे. वास म्हणजे इच्छा, तोच व्हावा, तोच भेटावा. तो देव मला प्राप्त झाला पाहिजे, त्या देवाचं ज्ञान मला प्राप्त झालं पाहिजे, त्या देवाचं अनुसरण मला प्राप्त झालं पाहिजे. ही सदैव ज्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा असते की नाही, तो वासनिक म्हटलेला आहे. जो सदैव त्या परमेश्वराच्यासाठी अंतःकरणामध्ये तळमळ की मला तो देव कधी भेटेल, मला त्या अनुसरण कधी घडेल, ही अंतःकरणात सदैव ज्याची इच्छा आहे, ही वासना ज्याच्या अंतःकरणात आहे, त्याला म्हटलेलं आहे वासना. केवळ नामस्मरण करणं, थोडंसं काही 4 गाठ्या केल्या आणि झालं एवढं लागत नाही. त्यासाठी आपल्याला ती इच्छा पूर्णपणे जेव्हा आपल्या अंतःकरणात येईल तेव्हा खरं आपण वासनिक होऊ. असे अनेक वासनिक आपल्या संप्रदायामध्ये होऊन गेलेले, असे अनेक वासनिक होऊन गेले ज्यांनी अनेक लोकांना धर्माला लावलंय, मार्गामध्ये आणलंय. शास्त्र अतिशय चांगलं आहे. त्या वास्तविकांची सुद्धा आपण भेट घेतली पाहिजे. अशी जे वास्तविक असतील ना त्यांची सुद्धा आपण भेट घेतली पाहिजे. आपण्यापासून ज्ञाता विरक्ताचा संघ. आपल्या शरीराला जास्त थोडं समजतंय ना त्याच्याजवळ आपण गेलो पाहिजे. आपण ज्याला काही समजत नाही अशा लोकांजवळ गेलं तर काही फायदा नाही. ज्ञानी से ज्ञानी मिले तो 2 बात, और गधे से गधे मिले तो 2 बात.
म्हणून अशा गध्यांच्याकडे जाल तुम्ही तर लातांशिवाय किंवा वाईट गोष्टीशिवाय काही भेटणार नाही. बाया एकत्र बसल्या तर काय बोलतील? काय बोलतात बाया एकत्र? ही बाई तशी, ती बाई तशी, ती बाई तशी, या बाईनं अशी साडी घेतली, त्या बाई तशी साडी घेतली, त्या बाई तशी साडी. चांगल्या गोष्टी असतात का? अशा लोकांच्या सहवासात राहिलो आपण काय होईल? तुम्हाला सुद्धा तसं बोलावं असं वाटतं. पण जी एखादी बाई देवाच्या चर्चा करत असेल, देवाच्या बद्दल बोलत असेल, देवाच्या देवा आठवत असेल, अशा बायांच्या सोबत जर तुम्ही राहिला तर तुम्हालाही वाटेल की नाही हे ऐकलं पाहिजे. आणि म्हणून अशा लोकांच्या सहवासात राहते तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन जाणारे, देवाच्या सान्निध्यात घेऊन जाणारे अशा वास्तविकांच्या पण भेटी होते. एकदा काय झालं की मार्ग होता. मार्ग पूर्वी शेतामध्ये राहायचे, जंगलामध्ये राहायचे. आमराई होती तिथे तर म्हणतात लोकांना, लोक सांगतात आपल्याला माहित नाही ते आमराईमध्ये राहिले काहीच राहिले त्या आमराईमध्ये मार्ग राहायचा असं म्हणायचे लोक. असे पूर्वी सर्व दूर अशा आमराईमध्ये किंवा जुन्या गावाच्या बाहेर शेतामध्ये आश्रम असायचे मार्ग राहिले. असे एका गावामध्ये मार्ग आलेला होता. आणि मार्ग आलेला आहे दररोजच्या नियमाप्रमाणे पोथी चालायची. सर्व सकाळची वेळ आहे आणि सकाळच्या वेळी छानपैकी पोथी चाललेली आहे. आणि एक पाटील होते. ते पाटील निघालेले होते. त्यांचा शेजारच्या गावामध्ये एक शत्रू होता. सोमणबास आणि देमणबास यांची कथा आहे. पुढच्या गावात त्यांचा शत्रू होता आणि त्या शत्रूला मारण्यासाठी ते निघालेले आहेत. आज त्या शत्रूला आपल्याला मारायचं, संपवायचं त्या पाटलाला असं ठरवलेलं आहे. त्यांनी निघाले आणि निघाले. अचानकपणे रस्त्यामध्ये गर्दी, लोक बसलेले आहेत, कोणीतरी बोलतंय, चर्चा चाललेली आहे. आणि असं म्हटल्यानंतर ते थांबले. ती बाजूला थांबल्याने शांतपणे ऐकू लागले. सकाळची वेळ होती, निरव शांतता होती. ऐकू येत आहे, आत्मघातकी असे कवनी ठाव नाही. हे सूत्र होतं. ज्यानं स्वतःचा आत्मघात केला किंवा दुसऱ्याचा आत्मघात केला, मुद्दाम होऊन जाणून बुजून कुणाला एखाद्याला मारलं किंवा स्वतःचा घात करून घेतला मुद्दाम होऊन, अशा व्यक्तीला कुठे ठाव मिळत नाही. अशी वेळा चालली होती. बाबा छानपैकी सांगत होते अशी कुणाची हिंसा करू नये, कुणाला मारू नये, कुणाचं मन दुखवू नये, कुणाचं अंतःकरण दुखवू नये, कुणाची हिंसा करू नये, अशा प्रकारे छान निरूपण चाललेलं होतं. आणि हे संपूर्ण निरूपण पाटील ऐकत होते. हे पाटील कशात निघाले होते? पुढच्याला मारायला चालले होते. आणि हे निरूपण ऐकतायत, शांतपणे ऐकतायत, शांत सर्व त्यांनी ऐकलं. आणि ऐकल्यानंतर अचानक त्यांच्या लक्षात आलं की आपण जे करतोय ते खूप चूक करतोय. आणि धावत धावत त्या बाबांकडे गेले. बाबांनी बघितलं कोणतरी बाहेर करून शाल थांबले, आले, बसले, दंडवत घातला. आणि बाबा तुम्ही जे मला सांगितलं ना, तुम्ही तुमच्या शिष्यांना सांगितलं. परंतु जे तुम्ही निरूपण करत होता ते निरूपण ऐकून माझ्याही मनामध्ये एक वेगळा विचार आला. तुम्ही जे करतोय ते चूक आहे. मी आज एका समोरच्या पाटलाला मारायला चाललो होतो, आज मी त्याचा वध करणार होतो आणि त्यासाठी मी निघालो होतो. परंतु आज मी प्रतिज्ञा घेतो की यापुढे मी असं काही करणार नाही, हिंसा करणार नाही, मारणार नाही. बाबा म्हटलं ठीक आहे, तुमच्यातली हिंसा संपली, पण त्यांच्या मनात तुमच्याविषयी द्वेष आहेच. त्यांच्या मनातला सुद्धा द्वेष निघाला पाहिजे. म्हणजे काय करायचं? ठीक आहे, काही चिंता करू नका. तुम्ही असताना त्यांच्याकडे जा आणि त्यांना सांगा की आमच्यातला तुमच्यातला वय संपलेलं आहे. ठीक आहे, जातो. पण असं जाऊ नका अंगाला शेण माती माखून, कारण भांडते दोघे नाही. भांडणं करणारा एक चांगला आणि एक वाईट असा नसतो. दोघांच्या चुका असतात. दोघांच्या चुकांशिवाय भांडणं होत नाही. अरे म्हटलं की अरे, कार्य म्हटलं की अरे, म्हणून दोघंही भांडते अन्यायी असतात. म्हणून तुम्ही स्वतः जा आणि त्यांना क्षमा मागा. त्याप्रमाणे अंगाला शेण माती माखलेली, हात बांधले रुमालानं आणि हात बांधून हे तिकडे त्या पाटलाच्याकडे निघाले. सकाळची वेळ होती. पाटील वाड्याच्या बाहेर बसलेले होते. मुखमार्जन त्याचं चाललेलं होतं. आणि समोरून पाटलाला त्यांना बघितलं. हा पाटील म्हणजे एवढा मोठा पाटील हा कसं काय येतोय? अरे काय आहे की काय? धोका आहे की काय? पण जसा समोर यायला आला तसं लक्षात आलं की हात बांधलेले आहेत आणि हात बांधलेले आहेत, अंगाला शेण माती माखलेली आहे. आणि मग पाटील गंजतला, उत्तरला खाली ओट्याच्या खाली उतरला. काय झालं? तुम्ही या अशा अवस्था तुमची कोणी केली? तुम्हाला काही त्रास कोणी दिला का? मला सांगा, मी तुमचं संकट दूर करतो. म्हणजे संकट मला काही नाही आहे, मला कोणी त्रासही दिला नाही. परंतु माझं तुमचं जे वैर होतं ते संपलेलं आहे. आजपासून मी आजपासून तुमच्याशी वैराचं भावना कुठेही ठेवणार नाही. म्हणून हा एवढा बदल झाला कसा? कालपर्यंत तुम्ही माझं शत्रुत्व स्वीकारत होते, सर्व माझ्या मला वाटेल तेवढा विरोध करत होते तुम्ही आतापर्यंत, आणि अचानकपणे तुमच्यामध्ये बदल कसा काय झाला?
नाही म्हणजे अशाचा एक मार्ग इथे आलेला आहे. आणि त्या बाबांचं प्रवचन मी ऐकलं, त्यांचं निरूपण मी ऐकलं आणि त्या निरूपणाने माझ्या अंतःकरणामध्ये बदल झाला आणि लक्षात आलं की अशा प्रकारे हिंसा जर केली तर ती चांगलं नाही, हिंसा करणं योग्य नाही. आणि म्हणून आजपासून तो हिंसेचा मार्ग सोडून दिलेला आहे, चांगल्या मार्गाने जगायचं ठरवलेलं आहे. कारण वाईट मार्ग जे आहेत की वाईट मार्ग थोडे दिवसासाठी चांगले वाटतात, परंतु अंतिम शेवटी त्याचा वाईटच परिणाम रूपांतर वाईटामध्ये असतं. आणि मग तसं न करता चांगल्या प्रकारे वागण्याचं मी आजपासून ठरवलेलं असं ते म्हणतात. आणि आजपासून चांगलं वागायचं मी असं ठरवलंय. कारण एखादी मी तुम्हाला सांगितलं की एक खोटं बोललं की त्याला खरं करण्यासाठी 100 वेळा खोटं बोलावं. खरं बोललं की खरं लक्षात ठेवायची गरज आहे का? जे खरं आहे ते खरंच आहे. खोटं बोललं की त्या गोष्टी लक्षात ठेवायला पुन्हा पुन्हा ते खोटं बोलावं. जसं गुन्हेगारीच्या दलदलमध्ये मनुष्य घुसला की त्याला काय होतं की त्याला काहीच इलाज नसतो, त्याला ते करावंच लागतं आणि ती गुन्हेगारीमध्ये तो फसत चालतो. पण जर सत्याच्या मार्गावर असेल, चांगल्या मार्गावर असेल, भक्तीच्या मार्गात असेल तर इथे कुठलाही धोका नसतो. आणि म्हणून चांगलं जीवनामध्ये आपल्याला किती चांगलं आपल्याला वागता येईल, चांगलं राहता येईल हे केलं पाहिजे. आणि म्हणून त्या दोघांनी म्हटलं चला ठीक आहे म्हणे, ते बाबा कुठे आहेत म्हणे, आमच्या तिथे शेतामध्ये आहेत. आणि असं म्हटलं दोघंही निघालेले आहेत सोबत एकत्र आणि दोघंही तिथे त्या बाबाजींजवळ आले. दोघांनी त्यांना दंडवत घातले आणि दोघांनी सुद्धा संन्यास घेतला. संन्यास घेऊन यांनी सुद्धा अनेक लोकांना भक्ती मार्गाला लावलेलं आहे. असे वासनिक ज्या भिक्षुकाच्या रूपांतर होतं आणि त्यांची वासना, त्यांची चांगली इच्छा चांगली आहे, अशा वासनिकांना, अशा साधकांना, अशा साधू संतांना आपण भेटलं पाहिजे. त्यांच्या ठिकाणी आपण काहीतरी त्यांची सेवा आपल्यातून घडली पाहिजे. तर त्या खऱ्या अर्थाने त्या परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग आपला मोकळा होऊ शकतो. चालतं. काल आपण बाईसांच्या भेटीची लीळा ऐकली. दिसते 2 मिनिटं बघा आता तेवढं. ग्रहो निवृत्ती ग्रहे सारंग पाणी भट्टे बळेग्रामीचे. ग्रहे सारंग पाणी नावाचे एक सद्भक्त होते आणि ते तुम्ही ज्यांनी पंचाळेश्वर केलं की नाही, पंचाळेश्वरच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे आपेगाव आहे, आपेगावच्या बाजूलाच बळेगाव आहे, आजही ते गाव आहे. त्या बळेगावचे ते ग्रहे सारंग पाणी भट्ट होते. ते दादोसांचे काही नातेवाईक होते. पण झालं काय की त्यांना थोडासा त्रास होता. जशी भूतबाधा असते की नाही, तशी भूतबाधा त्यांना झालेली होती आणि त्या ग्रहाचा, भूताचा त्यांना खूप त्रास व्हायचा. अंगात यायचं, बरंच घुमायचे वगैरे, सर चालायचं. आणि त्याच्यामुळे त्यांचं नावच ग्रहे सारंग पाणी भट्ट असं लोकांनी ठेवून दिलं होतं. लोक नावं ठेवायला पक्के असतात म्हणून त्यांनी नावच लोकांनी त्याचं ग्रहे सारंग पाणी भट्ट ठेवलेलं होतं. मग आता हे अंगातलं जायला पाहिजे. अनेक ठिकाणी प्रयत्न केले पण गेलेलं नव्हतं. मग त्यांची जी माता होती त्यांचा आणि दादोसांचा नातेसंबंध, दादोस यांनी स्वामींना पाहिलेलं होतं, स्वामींकडे आलेले होते, तर माहिती होतं. तर ती माता म्हणते की दादो, तुझ्याकडे जर काही येत असेल, तुला जर काही समजत असेल तर या ग्रहे सारंग पाणीला अंगात येतं, याच्या भूतबाधा आहे, याची भूतबाधा कशी दूर होईल ते बघ म्हणे. तेवढं माझ्याकडून जाईलही आणि जाणारही नाही, माझी खात्री नाही. परंतु आमचे जे स्वामी आहेत ना, त्यांच्याने मात्र नक्की याला लाभ होईल आणि याच्या अंगातला निघून जाईल. मग कुठे आहेत ते स्वामी? आणि दोघं पैठणला आहेत सध्या, भोगनारायणाच्या मंदिरामध्ये पैठणला असतं स्वामी. ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही. आणि असं म्हटल्यावर मग ते त्यांना घेऊन पैठणला आलेले. पैठणला आले. अतिशय दादोसांचं वैशिष्ट्य असं होतं की दादोस प्रत्येक वेळी स्वामींना भेटायला यायचे ना, तर दुरून दंडवत घालत यायचे, साष्टांग दंडवत घालत स्वामींजवळ यायचे. स्वामींना आल्यावर भेटल्यानंतर स्वामींना
छानपैकी पानं, सुपारी वगैरे अशी भेट द्यायची. आणि असे दादोस आले, स्वामींना भेटले सर्व व्यवस्थितपणे. आणि मग सोबत ग्रहसारंग पाणी भट्ट आहे. त्यांनी विचारलं काय कोण आहे ते? नाही म्हणे असे असे बळेगावचे भक्त आहेत आणि त्यांना असा असा त्रास आहे, त्यामुळे त्यांना ग्रहसारंग पाणी भट्ट म्हणतात. तर मग आता करायचं काय? यांना असा असा त्रास आहे, यांचा त्रास दूर गेला पाहिजे अशी विनंती त्यांनी स्वामींना केली. स्वामी म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. पाणी भात असेल, पाणी भाताची व्याख्या तुम्हाला काल सांगितली मी. पाणी भात आणा म्हणे. 2 मुठा पाणी भात आणलेला आहे. बाईसांना सांगितलं याच्या अंगावर ओळा. याच्या अंगावर ओळून टाकला आणि पलीकडच्या बाजूला रस्त्याच्या पलीकडे एका कोपऱ्याच्या मुठा ठेवून दिले. आणि म्हणे आता काही चिंता करू नका. राहिले, थांबले थोडा वेळ, बराच वेळ भोजन केलं, सर्व झालं. आणि देवाला सांगितलं आजपासून याला काही त्रास होणार नाही. आणि मग राहिले, निघायला लागले. मग ज्या रस्त्याला त्याच रस्त्याने जाणार होते. देवाने सांगितलं या रस्त्यात जाऊ नका तुम्ही. नाही का? जर तुमची वाट पाहत आहेत, त्या रस्त्याने जर तुम्ही गेलात तर पुन्हा तुम्हाला त्रास होऊ शकतो, तुम्ही दुसऱ्या रस्त्याने जा. आणि म्हणून त्यांना दुसऱ्या रस्त्याने पाठवलेलं आहे. आणि अशा प्रकारच्या ग्रहसारंग पाणी भट्टाच्या अंगातलं जे भूत होतं, भूत बाधा होती, ती सर्व दूर केलेली आहे. अनेकांच्या अशा प्रकारच्या बाधा, अनेक प्रकारच्या व्यथा भगवंत दूर करत असायचे. एका माळी होता. माळी फुलं आणायला जायचं. सकाळीच फुलं आणायला गेलेला आहे. जसा फुलं आणायला गेला, सकाळची वेळ आहे, अंधार आहे. अंधारामध्ये गेला, दिसत नाही काही. आणि अचानकपणे फुलं तोडायला गेला आणि त्या झाडावर होता सर्प मोठा. त्या सर्पानं त्याला चावलं. सर्प चावला, त्याला सर्पदंश झालेला आहे. मरण पावला तो माळी. आणि माळी मरण पावल्यानंतर गावात आणलेलं आहे. तर लोक म्हणायला लागले आता माळी मरण पावलं, माळी मरण पावलं. सर रडायला लागले, दुःख व्यक्त करायला लागले. तर कोणीतरी एखादा विद्वान होता गावामध्ये. तो अरे म्हणे ते पैठणला कुठे स्वामी आले म्हणे आपल्या गावामध्ये, त्यांच्याकडे जा म्हणे, ते कारण ज्याला वाचवतील. आणि असं म्हटलं त्याच्या पत्नीनं घेतलं. काही लोकांना 2-4 लोकांना हाताशी धरलं आणि स्वामीच्या समोर तिथं आणून ठेवलेलं आहे. स्वामींना विनंती केली की म्हणे असं असं माळी आहे, त्याची मुलं आहेत बिचारी, एकटाच आहे तो, त्याला कोणी असा आधार नाही, गरीब आहे. आणि त्याला खाण्यापिण्याच्या, त्या मुलांची खाण्यापिण्याची अडचण आहे, पत्नी आहे, सर्व आहे, परिवार आहे. आणि हा जर मेला तर सर्व अंधार होईल घरामध्ये. आणि म्हणून काहीतरी करा. त्या भगवंत स्वतः गेले आणि स्वतः जाऊन त्याला चरणोदक भगवंताने स्वतःच्या आपण पाजलं. जसं त्याच्या तोंडावर शिंपलं चरणोदक आणि तोंडामध्ये त्याच्या चरणोदक गेलं, तसा तो जिवंत झाला, उठून बसलेला आहे. अशा प्रकारे भगवंताने त्याला जीवनदान त्या माळ्याला दिलेलं आहे. अशा अनेक घटना लीळा चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की ज्यामुळे भगवंताने त्या जीवांना जीवनदान दिलेलं आहे. सारंग पंडिता भेटी. सारंग पंडित नावाचे एक पैठणला अतिशय विद्वान ब्राह्मण राहत होते. या सारंग पंडितांचं चरित्रामध्ये बऱ्याचदा उल्लेख आलेला आहे. तर हे सारंग पंडित पैठणला असायचे. आणि गदो नाईक नावाचे जे राजाचे, देवगिरीच्या राजांचे जे कोषाध्यक्ष होते, म्हणजे अर्थमंत्री, भंडारी होते गदो नाईक, म्हणजे अर्थमंत्री होते. त्यांच्याकडे हे पुराण सांगण्यासाठी दररोज पोथी सांगायला जायचे. असे हे गदो नाईक, आपलं सारंग पंडित. त्यांना समजलं कुठून तरी सार्वज्ञ आलेले, देवाची माहिती देवभट्टांनी त्यांना सांगितली होती. आणि त्याप्रमाणे ते स्वामींना भेटण्यासाठी उत्सुक झालेले आहेत. आणि स्वामींना भेटायचं, स्वामींना भेटून आपल्या घरी न्यायचं. आवड कशी आहे बघा. स्वामींना नुसतं भेटायचं नाही, आपल्या घरीसुद्धा नेलं पाहिजे. आणि आपल्या घरी देवाचे पाय लागले पाहिजे आणि देवाला आपल्याकडून काहीतरी घडलं पाहिजे. म्हणून त्यांनी विनंती देवाला केली. भेट झाली, बसले, बराच वेळ बसले. आणि पहिला प्रश्न त्यांनी असा विचारला, विद्वान होतेच, श्रीकृष्ण महाराजांपासून द्वापार युगामध्ये गाई गुरांना सुद्धा आनंद प्राप्त होत असे. गाई ज्या होत्या ना, गाई अशा बसायच्या समोर, आणि गाई समोर बसल्या की बघत राहिल्या तरी देवाचा त्यांना आनंद प्राप्त होत असायचा. आकृतीपासून आनंद प्राप्त व्हायचा. एवढंच काय, श्रीकृष्ण भगवंत जर त्या पाण्याच्या जवळून चाललं तर ती जलचर होते ना, मासे वगैरे, ते मासे सुद्धा वर येऊन देवाकडे बघायचे. एवढं आकर्षण श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्वामध्ये होतं. आणि त्यांच्यापासून त्यांना त्या जलचरांना सुद्धा आनंद प्राप्त व्हायचा. आणि म्हणून ते विचारतात की असा आनंद सांप्रत कुणाकडे मिळतो का?
कृत्रिम असा आनंद कुठे प्राप्त होतो असं देवाला विचारल्यावर देव म्हणतात की बघायला पाहिजे, शोधलं पाहिजे, शोधलं म्हणजे सापडेल तुम्हाला. आणि असं म्हटल्यावर बोलले देव आणि त्यांना तो आनंद, सत्यानंद प्राप्त झालेला आहे. बराच वेळ ती स्थिती भोगली आणि भंगली आणि मग त्यांना लक्षात आलं की हे खरे परमेश्वरी अवतार आहेत. आणि मग विनंती केली आणि आपल्या घरी घेऊन गेलेले आहेत. छानपैकी भोजन दिलं भगवंताला आणि भोजन देऊन सेवा चांगल्या प्रकारे केलेली आहे. त्यांची जी भक्तमंडळी परिवार होता त्या परिवारानं सुद्धा देवाची सेवा केलेली आहे. या सारंग पंडिताच्या बाबतीत असं म्हटलं जातं की 60 उपहार 60 वेळा भगवंताला भोजन यांनी दिलेलं आहे. दुर्दैवानं ते जसं पाहिजे तसं लेखी लागलं नाही. त्यांचे हेतू धातू वेगळे होते. आपला हेतूसुद्धा देताना कोणतीही क्रिया करताना हेतू शुद्ध असला पाहिजे, हेतू सात्विक असला पाहिजे. सात्विक आणि शुद्ध हेतू असेल ना तरच परमेश्वर तुमच्या क्रिया स्वीकार करतो. दररोजची जी भाजी भाकरी असेल तर ती सुद्धा परमेश्वर तुमचा स्वीकार करतो. पण जर हेतू शुद्ध नसेल, हेतू सात्विक नसेल तर तुमचा पंचावतार उपहार जर तुम्ही केला तर तो नाही स्वीकार करणार परमेश्वर. पण चांगल्या शुद्ध भावने भाजी भाकरी जरी देवाला दिली तरी सुद्धा परमेश्वर स्वीकार करणार आहे. परंतु तशा प्रकारे सारंग पंडितांचे 60 उपहार परमेश्वरानं घेतले पण स्वीकार तसा त्यांना त्याचा फायदा झालेला नाही. अशा प्रकारे सारंग पंडितांचा या चरित्रामध्ये उल्लेख आपल्याला येतो. आपणही आपली क्रिया करताना आपली भावना शुद्ध असली पाहिजे, आपली भावना सात्विक असली पाहिजे आणि परमेश्वराच्यासाठी कुठल्याही लौकिक भावना त्याच्यामध्ये क्रिया करताना आपण ठेवून निरपेक्ष भावनेने, निस्वार्थ भावनेने त्या क्रिया कराव्या. त्याचा नक्कीच आपल्याला लाभ होत असतो. दंडवत प्रणाम.